नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता जे गणपतीच्या मूर्तीची छान पूजा करत असतो. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तो सगळं काय करत असतो, सगळे विधी पार पडत असतात. गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होत असते. जे आता मूर्तीला हार, जानवं, दुर्वा सगळं काही वाहत असतो. गुरुजी अगदी व्यवस्थितपणे त्यांच्याकडून पूजा करून घेत असतात आणि जे सुद्धा मनोभावे ती पूजा करत असतो. बाकी सगळेजण गणपतीला नमस्कार करून एजींच्या मागेच उभे असतात. आजी देखील ते सगळं बघत असतात. इकडे मात्र लीलाची धडपड चालू असते मोदक बनवण्यासाठी, कारण दुर्गा लक्ष्मी सरस्वती ह्यांनी तिला सांगितलेलं असतं की अंतरा आई नेहमी 101 उकडीचे मोदक गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवायच्या आणि तुला जर त्यांची जागा घ्यायची असेल ना तर त्यांच्यासारखी जबाबदारी उचलायला शिक. त्यावर लीलाने हे एक चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि उकडीचे मोदक बनवण्यासाठी ती रेडी झालेली असते. पण तिला मात्र काही जमत नसतं. साधी उकडीच्या मोदकांची उकड कशी मिळायची हे पण तिला जमत नसतं आणि ती त्यांना विचारत असते. त्या म्हणतात, कर मग, तुला येतं ना, कर. आणि ती उकड जी असते ना ती तशीच मळायची असते हातांनी. हात भाजले तरी चालतील पण तरी सुद्धा तशीच मळायची असते. त्यावर लीलाला आता चटके बसत असतात, पण तरी सुद्धा ती कसं बसं करत असते. तिला हे सगळं जमत नसतं, तिला माहीतच नसतं मुळात कसं करायचंय. पण या सगळ्या जणी बघून फक्त तिचा तमाशा करत असतात आणि तिच्यासाठी संकट कशी निर्माण केली जाईल याचीच ते सोय करत असतात. इकडे आता पूजा संपन्न होत असते. दुर्गा म्हणते, आता आजी कधीही आवाज देतील, पण इथे अजून नैवेद्यच तयार नाहीये. आजींनी आता आवाज दिला तर काय सांगायचं आपण? ते जाऊ द्या, बघते मी काय सांगायचं ते. चला, आपण ही बनवेल नैवेद्य. आता त्या सगळ्या जणी इकडे निघून येतात. आजी म्हणतात, काय ग प्रसादाचं काय झालं? दुर्गा म्हणते, आजी लीला बनवणार आहे यावेळेस मोदक. तिनेच तसं सांगितलंय आम्हाला. आम्हाला काही मदत करू न देता तिने आम्हाला इकडे पाठवलंय आणि स्वतः मोदक घ्यायचे ठरवलेत, मोदक करायचं ठरवलेत. आजी म्हणतात, ठीक आहे, तिने ठरवलंय ना तर मग ती नक्की करेल. श्वेता म्हणते, नुसती हौस करून चालत नाही, त्यासाठी स्वयंपाक यावा लागतो आणि मोदकही बनवायला शिकायला हवं. तिला येतं का ते? त्यावर आजी म्हणतात, तिने करायला सुरुवात केली आहे हेच फार मोठं आहे. आमच्या बाप्पाला ना फुटलेला मोदकही चालेल. मोदक कसे बनवतायत यापेक्षा मोदक ती बनवते आणि ती मनापासून बनवते. बाप्पाची सेवा करण्यात ती कुठलीही कमतरता भासू देत नाहीये हे जास्त महत्वाचं आहे. इकडे लीला प्रयत्न करत असते. ती म्हणते, पार्टनर काहीतरी चमत्कार घडव ना तूच. आणि आत्ता रेऊ, मावशी कोणीतरी पाहिजे होतं, त्यांनी माझी मदत तरी केली असते. दुर्गा लक्ष्मी सरस्वती आजीसोबत जे बोलत असतात ते एजी सुद्धा ऐकत असतो आणि एजीला कळलेलं असतं की आता या तिघींनी परत काहीतरी कटकारस्थान केलेलं आहे आणि लीलाला त्रास देण्याचा हा परत प्रयत्न करत आहेत. आता एजे म्हणतो, आई प्रसादाचं काय झालं? त्यावर त्याला कळतं की लीला आता मोदक बनवायला घेते. आजी म्हणतात, थांब मी जाऊन बघते. एजी म्हणतो, नको नको, थांब मीच जातो. कारण त्याला माहिती असतं लीलाला मुळात स्वयंपाक येत नाही, त्यामुळे आपणच जाऊन ते तयार करायला हवे आणि लीलाची मदत करायला हवी आणि या तिघी सुनांना परत एकदा ते दाखवून द्यायला हवं. तो आता किचनमध्ये जातो. लीला पार्टनर सोबत बोलत असते आणि म्हणत असते, पार्टनर प्लीज काहीतरी चमत्कार कर आणि हे मोदक माझ्याकडनं बनवून घे. तेवढ्यात तिथे एजे येतो. लीला काही बोलणार त्यात तो म्हणतो, थांब, मला माहिती सगळं, आणि स्वतःच मोदक करायला घेतो. तो एक मास्टर शेफ असतो, त्याला सगळं काही येत असतं आणि त्यामुळे मोदक बनवायला देखील तोच घेतो. छानपैकी उत्तम असे मोदक तो बनवतो आणि तो प्रसाद घेऊन देवाकडे येतो. लीला सुद्धा त्याच्या पाठोपाठ येते. लीलाला तर खूप आनंद झालेला असतो आणि एजी प्रत्येक वेळेस आपल्या मदतीला कसे धावून येतात ना याचं तिला कौतुक करावं असं वाटत असतं. आता आरतीची तयारी झालेली असते. एजी आरती करत असतो. आजी म्हणतात, अभिराम, लीलाची पहिली आरती आहे आणि पहिला गणपती आहे आपल्या घरातला, त्यामुळे तिलाही आरती करू दे. आता एजी आरतीचं ताट लीलाच्या हातामध्ये देतात आणि लीला सुद्धा आता आरती करायला लागते. लीला मनातल्या मनात बाप्पाशी बोलत असते आणि म्हणत असते, बाप्पा, तुझी स्थापना माझ्या घरी सुद्धा झाली असेल. नेहमी रेऊ, मावशे, बाबा, पंटर आम्ही किती छान धमाल करायचो. आरतीला तर खूप मज्जा यायची. किती छान प्रसन्न असं वातावरण असायचं. खरंच तिकडे सगळं काही छान होत असेल ना? ती असं मनातल्या मनात विचार करत असते आणि तिच्या हातून आरतीचे ताट पडणार तोच एजे पुन्हा एकदा तिला सावरतो आणि दोघेही मिळून आता गणपतीची आरती करत असतात. लीला मनातल्या मनात विचार करते की जे असं प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या मदतीला कसे काय धावून येतात हो, आणि ती बाप्पाचे आभार मानत असते. आता आरती झालेली असते. एजे सगळ्यांना आरती वगैरे देत असतो. आजी म्हणतात, लीला, जरा धूप पेटवतेस का आणि घरभर फिरवतेस का? त्यावर लीला म्हणते, हो आजी. आता लीला धूप पेटवायला लागते, पण तिला
वेगळ्याच प्रकारचं धूप दिसत असतं, म्हणजे त्या सापगोळ्या असतात. आणि तिला असं वाटत असतं की यांच्या घरातला धूप हा असाच दिसतो, म्हणजे आमच्या सामान्य माणसांच्या घरातला धूप हा वेगळा असेल आणि श्रीमंतांच्या घरातला धूप हा वेगळा दिसत असेल. त्यामुळे तिला त्या सापगोळ्या आहे हे कळूनच येत नाही आणि ती धूप समजून त्या पेटवायला घेते आणि त्याचा खूप मोठा भडका होतो. त्यातून प्रचंड प्रचंड धूर वगैरे बाहेर निघत असतो. आजी खूप मोठ्याने ओरडतात, लीला जरा जपून सांभाळ स्वतःला असं म्हणतात. एजेंना तेवढ्यात कळतं की काहीतरी झालंय. त्यामुळे एजे लीलाकडे येतात आणि पटकन तिच्या हातातून ते भांडं घेतात आणि ते सगळं काही विझवतात आणि बाहेर जाऊन ठेवतात आणि लीलावर खूप मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात, लीला काय करतेस तू? आत्ता मी वेळेवर नसतो आलो तर काय झालं असतं? हे काय करते तू? त्यावर लीला म्हणते, मला काय माहिती हे सापगोळ्या इथे ठेवलाय ते. मला असं वाटलं हा धूपच आहे. तुमच्या घरातला धूप वेगळा दिसत असेल त्यामुळे मला ते कळून नाही आलं आणि मी तोच धूप पेटवायला घेतला. एजे म्हणतो, हे काय चाललंय तुझं? काय मूर्खपणा आहे? तुमच्या घरातला धूप, आमच्या घरातला धूप. धूप हा धूप असतो, असा वेगळा थोडी दिसतो ना. दुर्गा सुद्धा आता लीलाला ओरडायला लागते आणि म्हणते, काय ग तुझं अर्धवट मुलगी? कसलीही अक्कल नाहीये तुला. प्रत्येक वेळेस काही ना काही मूर्खपणा करत असते. एजे आता तिच्यावरही फार ओरडतो आणि खूप संतापतो. ऑलरेडी तो दुर्गावर खूप नाराज असतो. तो दुर्गाला बोललेला सुद्धा असतो की दुर्गा, तुझ्याकडनं हे एक्सपेक्ट नव्हतं केलं. तू लीलाला असे मोदक बनवायला लावून आत्ता ऐन प्रसादाच्या वेळी सगळं काही तिच्यावर सोपवून बेजबाबदारपणे वागलीस. आणि आता प्रचंड तो दुर्गावर चिडलेला असतो आणि म्हणतो, इनफ इज इनफ. सगळ्यांनी शांत बसा. आणि बाप्पाला हात जोडतो आणि म्हणतो, बाप्पा प्लीज या मुलीला ना थोडीशी अक्कल दे. तिचा मूर्खपणा थोडा बंद होऊ दे. त्याला खरंच लीलावर खूप राग आलेला असतो. लीला प्रत्येक वेळेला अशी कशी वागू शकते आणि प्रत्येक वेळेला आपण तिला कसं सावरायचं हे त्याला कळत नसतं. तो रागाने निघून जात असतो. आजी म्हणतात, अभिराम जेवण करायचं आहे, जेवण बाकी आहे अजून. पण हे जे काहीही ऐकून घेत नाही आणि तिथून निघून जातो. इकडे आता रेऊ गणपतीला नैवेद्य दाखवत असते. सगळेजण आता जेवायला बसलेले असतात. बाबांना लीलाची खूप आठवण येत असते आणि परत एकदा मोदकाकडे बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कालिंदी त्यांना म्हणत असते, लागले रडायला? भरल्या ताटावर असं रडू नये, डोळ्यात पाणी आणू नये. किती वेळ सांगू? असं तुमचं हल्ली सारखं सारखं होतंय. लीलाची आठवण आली की डोळ्यात पाणी येतं आणि भरल्या ताटावर तुम्ही रडायला लागतात. असं चांगलंय का? आज गणेशोत्सव आहे, गणपती बाप्पा आले आपल्या घरात आणि तुम्ही सारखे रडत असतात. तिला येते का तुमची आठवण? तुम्ही एवढी तिची आठवण काढतात? नाही, मला वाटलं होतं की मुली श्रीमंत घरात गेली आहे, पहिला गणेशोत्सव आहे, ती आपल्याला बोलवेल, मला सुद्धा ते जायला मिळेल, छान मी शालू वगैरे नेसून जाईल लग्नाचा आणि 4 दागिने तिच्याकडूनच मागून नट्टाफट्टा करेल आणि मिरवेल. पण कसलं काय, तिला आपली आठवणच येत नाही. कधी तिने केलाय का स्वतःहून फोन? तुम्हीच करत असतात सारखे आपले फोन. रेऊ म्हणते, बाबा मलाही ताईची खूप आठवण येते. दरवर्षी आम्ही स्पर्धा लावायचो, कोण जास्त मोदक खाईल याची. आणि यावर्षी तो चान्सच मिळणार नाही असं वाटलंच नव्हतं. आता कालिंदी म्हणते, तुलाही येते का आठवण? घे, तू पण रडून घे तुझ्या बाबांबरोबर. पण तर तुलाही येत असेल ना तुझ्या ताईची आठवण? तिघांनी मिळून रडत बसा. छान गणेशोत्सव आहेत, तो साजरा करायचा सोडून तुम्ही रडत बसा. मी बादली आणून ठेवते तुमच्यासाठी. तिकडे ती छान मस्तपैकी मजा मारत असेल आणि तुम्ही इकडे रडत बसले. छान श्रीमंत घरात मिरवत असेल सगळीकडे. तिला आहे का आईवडिलांची आठवण? आपण करतोय इकडे सगळं सेकंड हँड वस्तूंसोबत साजरं. जेवा आता सगळ्यांनी मुकाट्याने आणि मलाही जेवू द्या, असं कालिंदी म्हणत असते. लीला आता रूममध्ये आलेली असते. तिने कपडे वगैरे चेंज केलेले असतात आणि ती एजेंटची वाट बघत असते. पण एजे काय अजून आलेले नसतात. लीला म्हणते, एजे तुम्हाला माझा एवढा राग आला, आता रूममध्ये पण येणार नाही आहात का तुम्ही? ती आता रडत असते आणि अंतराचा फोटो आपल्या हातात घेते आणि तिच्या फोटोसोबत बोलायला लागते आणि म्हणते, अंतरा ताई तुम्ही एवढं परफेक्ट होत्या का हो? म्हणजे म्हणूनच तुमच्यावर एजे प्रेम करत असतील ना एवढं? म्हणजे करत असतील काय, करतातच. अजूनही एजे तुमच्यावर खूप प्रेम करतात. अंतरा ताई मला तुमची जागा घ्यायची नाहीये, पण मी खरंच इतकी वाईट नाहीये हो. मला माहिती आहे एजेने एवढी मी परफेक्ट नाहीये. पण आज जे काही झालं ना त्यात माझी अजिबात चूक नव्हती. तरी सुद्धा एजे माझ्यावर ओरडले आणि ती रडायला लागते. आता एजेंच्या फोटोकडे बघून म्हणते, एजे नेहमी तुम्ही मला म्हणतात ना की मी खूप बालिश आहे, पण आज तुम्ही चाइल्डिशपणा करत आहात आणि असे लहान मुलांसारखे रुसून बसलेले आहात. एवढी छोटीशी चूक झाली माझ्याकडनं आणि रूममध्ये यायला तयार नाही आहात. ती आता आपला फोन बघते. त्यामध्ये एजेंटचा आणि तिचा रिसेप्शनचा फोटो असतो. ती म्हणते, एजे तुमची बायको म्हणून मी शोभत नाही का हो? आणि असं म्हणून ती रडायला लागते. तेवढ्यात आता तिचा फोन वाजतो. फोनवर नोटिफिकेशन आलेलं असतं. म्हणजे यशने त्या दोघांचेही गणेशोत्सवाचे फोटो जोडीने अपलोड केलेले असतात आणि सगळेजण त्यावर कमेंट्स करत असतात. क्यूट कपल, परफेक्ट कपल, मेड फॉर इच अदर.
रबने बना दी जोडी, एक नंबर जोडी असे काही. आता लीलाला खूप आनंद होतो आणि ती एजंटच्या फोटोकडे येते आणि म्हणते, बघा की लोकांना सुद्धा मी तुमची बायको म्हणून आवडते आणि आपण दोघं एकमेकांसाठी किती सुटेबल आहोत असं सगळेजण म्हणतात. आपली जोडी ही सगळ्यांना आवडते. पण तुम्हीच एक मात्र आहात की तुम्हाला मी आवडत नाही. हे जे मला मान्य आहे. तुम्ही मला अंतराताईंची जागा नका देऊ. माझ्यावर प्रेमही करू नका. पण असा आबोला तरी धरू नका हो. आणि असं ती मनातल्या मनात म्हणत असते. आता बघूया एजी काय करतो ते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.